राज्यावरील आणि कोकणावरील कमी दाबाच्या पट्ट्याचं क्षेत्र जे आहे ते दूर झालेलं आहे आणि त्याचा परिणाम सध्या कोकणावर जाणवताना पाहायला मिळतो आहे। अरबी समुद्रात सध्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग देखील या ठिकाणी मंदावलेला आहे आणि त्यामुळेच कोकणात पावसाची उघडीप या ठिकाणी पाहायला मिळते आहे। कोकणात पावसाचा जोर ओसरलेला आहे। हलक्या आणि मध्यम स्वरूपाचाच पाऊस सध्या कोकणामध्ये पाहायला मिळतो आहे। किनारपट्टी भागात फक्त काळ्या ढगांची दाटीवाटी आहे। किनारपट्टी भागात समुद्र देखील सध्या खवळलेला आहे, तर वाऱ्याचा वेग देखील सध्या प्रति तास 40 किलोमीटर एवढा असलेला पाहायला मिळतो आहे। पुढील 3 दिवसांसाठी हवामान विभागानं येलो अलर्ट या ठिकाणी दिलेला पाहायला मिळतो आहे। तर जूनपासून आजपर्यंत रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर सरासरी 56% इतका सरासरी पाऊस जो आहे तो झालेला आहे। तर 1 ऑगस्टपासून आजपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात 20 मिलीमीटरहून अधिक पाऊस जो आहे तो झालेला नाही आहे। त्यामुळं ऑगस्ट महिन्यात ज्या दमदार पावसाची अपेक्षा असते ती सध्या या ठिकाणी दिसत नाही आहे। तुम्ही बघू शकता की सध्या आपण अरबी समुद्र किनारपट्टी भागामध्ये आहोत आणि या ठिकाणचा समुद्र देखील खवळलेला आहे। पाऊस कुठल्याही क्षणी पडेल अशी परिस्थिती आहे, मात्र तसं होताना सध्या दिसत नाही आहे। जो कमी दाबाचं क्षेत्र होतं त्याचा परिणाम हा कमी झालेला आहे आणि त्याचमुळं सध्या कोकणात आणि खास करून किनारपट्टी भागात पावसाचा जोर जो आहे तो या ठिकाणी कमी आलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मनोज देले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।